नमस्कार. सिंधुदुर्गातील मालवण तालुका, तिथली श्रावण पंचक्रोशी आणि तिथला साई ग्रुप. या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वय विसरून शरीरानं तंदुरुस्त, मनानं सक्रिय आणि अंतःकरणानं निस्सीम सश्रद्ध असणाऱ्या ज्येष्ठ साधकांचा भरणा आहे. दरवर्षी नित्य नियमानं धार्मिक पर्यटन करणारा हा भक्तांचा समूह यंदा 13 जून 2026 ला एका अत्यंत कठीण पण तितक्याच चैतन्यमय अशा गिरनार मोहिमेवर निघालाय. गुरु शिखराचं दैवी आवाहन गुजरात राज्यातल्या जुनागड इथं वसलेला भव्य गिरनार पर्वत हा केवळ डोंगर नाही, तर ते साक्षात दत्त प्रभूंचं विश्रामस्थान आहे. 10,000 पायऱ्यांचा हा टप्पा पार करणं म्हणजे केवळ शारीरिक क्षमतेची परीक्षा नाही, तर तो एका साधकाच्या गुरुनिष्ठेचा कस देखील मानला जातो. गिरनारच्या शिखरावर वास करणारे दत्त महाराज हे त्यांच्या निवडक तथा अनन्य भक्तांनाच तिथे आकाशमार्गे गुप्त पंथे पद्धतीने प्रापंचिक संकेतातून यायची दिशा दाखवत असतात, अशी आस्था आहे. श्री साई जाणीवांची सबुरी आणि श्री दत्तगुरूंची कृपा एकत्र येत गिरनार सारखा दुर्गम प्रवास हे या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे. कोकणच्या मालवण तालुक्यातली निसर्गरम्य श्रावण पंचक्रोशीतल्या भूमीतनं निघालेला हा भक्तांचा मेळा जेव्हा गिरनारच्या गगनाला भिडणाऱ्या शिखरांवर पोहोचेल, तेव्हा निसर्गाच्या दोन भव्य रूपांचं मिलन होईल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी या यात्रेच्या नियोजनाबद्दल व्यक्त केली. या यात्रेतनं साई ग्रुपच्या सर्व सदस्यांना मानसिक शांतता, दीर्घायुष्य आणि सर्वोच्च आत्मिक आनंद लाभो हीच दत्तचरणी प्रार्थना, अशाही सदिच्छा आध्यात्मिक वर्तुळातून दिल्या जात आहेत. 13 जून 2026 ला दुपारी आचरा कणकवली मार्गावरच्या श्रावण इथल्या हनुमान मंदिरात मारुती रायाचरणी नतमस्तक होत आणि त्यांचे आशीर्वाद घेत या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गजानन उर्फ गजू बाकरे, कमलाकांत उर्फ बाळू कुबल, सहदेव कुबल, संतोष पाटकर, सत्यवान परब, संतोष राऊत, सुरेश भोगटे, सुविद्या भोगटे, प्राजक्ता कुबल, निशिगंधा कुबल, दीपक पाटकर, मंगेश यादव, मीरा यादव, पायल परब, स्वप्नाली परब, अभय सरमळकर हे यात्री उपस्थित होते. त्यांना सदिच्छा द्यायला युवा उद्योजक सिद्धेश कुबल, ॲडव्होकेट लक्ष्मण उर्फ अण्णा बाकरे अशी ज्येष्ठांच्या आध्यात्मिक आस्थेला सक्रिय सहकार्य करत प्रोत्साहन देणाऱ्या मंडळींचं प्रतिनिधित्व करणारे तरुण, तसंच ज्येष्ठ आजी आजोबांच्या उत्साहाचं चैतन्य सदैव कृपा आशीर्वाद बनून आसपास राहावं असं लाडाचं शैशव जपणाऱ्या शिशुवर्गाचं प्रतिनिधित्व करणारी शरण्या लक्ष्मण बाकरे आणि आपल्या पंचक्रोशीतील आध्यात्मिक जाणीवांना आता साई ग्रुपची ही आपली माणसं त्यांच्या गिरनार अनुभवांसह गावी आल्यावर अधिक जवळून श्रवण करता येतील अशा आनंदात असलेले श्रावण ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. साई ग्रुपचे 2 भाविक भक्त प्रतिनिधी आणि या यात्रेच्या नियोजनासह विविध जुळवाजुळवींना जवळून अनुभवणारे उपाध्याय गणेश उर्फ गजू बाकरे आणि ज्येष्ठ उद्योजक कमलाकांत उर्फ बाळू कुबल यांच्याशी आपण साई ग्रुपच्या यंदाच्या गिरनार यात्रेच्या शुभारंभाला संवाद साधला, तो पाहूया सविस्तर. नमस्कार. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री दत्त महाराज. दत्त महाराज म्हणल्यानंतर गिरनार ही जी जाणीव आहे ती पर्वता एवढी जाणीव जी असते ती किती सुखावणारी असते आणि त्यामध्ये काय काय असतं हे आपण सगळे जाणतोच. पण तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील श्रावण पंचक्रोशीतील एक समूह आहे, त्याचं नाव आहे साई ग्रुप. ते साई समूह की ज्यामध्ये समाजातल्या विविध स्तरातली माणसं, महनीय माणसं, सक्रिय माणसं ही धार्मिक पर्यटन किंवा धार्मिक स्वशोधन, संशोधनपेक्षा स्वशोधन असा आध्यात्मिक पद्धतीचा एक वार्षिक प्रकल्प आखतात. यंदा ते गिरनारला चालले, पण तत्पूर्वी त्यांनी कुठे कुठे गेले किंवा काय आहे त्याच्या संदर्भात बोलायला आपल्यासोबत
इथे स्वतः कुबल साहेब आहेत आणि बाकरे साहेब आहेत. आपण दोघांशी चर्चा करूया. पण तत्पूर्वी गिरनार, यंदाची जी गिरनार आहे त्यांची जी आहे त्याकडे आपण शेवटी येऊया. आधी मी आपलं दोघांचंही अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आणि ही जी संकल्पना आहे कुबल साहेब, ती कशी काय, म्हणजे कशी काय तुम्हाला सुचली? श्रावण पंचक्रोशी तुमचा ग्रुप कसा काय फॉर्म झाला? गेली 40 वर्ष माझा एक ग्रुप आहे सावंतवाडीचा. आम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेला तिकडे त्याला शिर्डीला जातो. कालांतराने इकडे माझे हे सगळे मित्रमंडळ होते, गणेश बाकरे, डॉक्टर भुकटे, मंगेश यादव, सगळे समाजातील प्रस्थापित स्थिरस्थावर असलेली माणसं, परंतु भक्तीशी निगडीत असलेली माणसं, हे एकत्र आम्ही आलो. आणि एकदा पहिल्यांदा आम्ही 9 लोक गेलो होतो शिर्डीला. आणि त्याच्यानंतर मग महिला वर्ग जो होता तो पण त्यामध्ये ॲड झाला. आणि मग ते पण म्हणाले आम्ही पण येणार. आणि त्यामुळे गेली जवळजवळ 15 वर्ष आम्ही सातत्याने वर्षाची सुरुवात आम्ही शिर्डीवरून करतो. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आध्यात्मिक एक चांगला वारसा म्हटलं तरी हरकत नाही, जोपासला जातो आहे. सातत्याने आम्ही केवळ शिर्डीच करत नाही, मग शिर्डीबरोबर आम्ही अक्कलकोट, त्याच्यामुळे तुळजापूर, पंढरपूर हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या माध्यमातून सातत्याने करत असतो. आणि लोकांची नाळ अध्यात्माच्या माध्यमातून लोकांची नाळ आमची जोडलेली राहिलेली आहे. आता यंदाचा आपण गिरनार, मग आजची ही तयारी कशी आहे आता? खरं म्हणजे सुरुवात याची आमच्या मित्र गजू बाकरे यांनी आमच्या मित्रमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवला, गिरनारची टूर आपण करूया. आणि विशेषतः असं आहे की आम्ही दत्त मार्गाला असलेली माणसं आहेत, दत्त गुरूंचे सातत्याने पूजा अर्चा करणारी माणसं आहेत. आणि तो विचार सगळ्यांनी उचलून धरला. आणि त्याची इंडायरेक्टली प्रत्येक टूरमध्ये जबाबदारी मीच घेतो. त्याचं रिझर्वेशन करणं, ट्रेनचं रिझर्वेशन, त्याच्यानंतर हॉटेल्सचं रिझर्वेशन, हे सगळं आम्ही प्रोफेशनल करत नाही, तर मी वैयक्तिक स्वतः ते सगळे अरेंजमेंट करतो. आणि त्या माध्यमातून गेली जवळजवळ महिनाभर आमची सगळी तयारी चालू होती, ट्रेनचं बुकिंग. आणि मुख्य म्हणजे दत्तगुरूंच्या संदर्भात मुख्य म्हणजे गिरनारला अत्यंत अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि तिथं 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत. हे सगळं शिवधनुष्य आम्ही सगळे 60+ आहोत. आता जे आम्ही सहभागी झालेलो आहोत हे 60+ आहोत. पण तरीसुद्धा सगळ्यांनी ठरवलं जायचंय म्हणजे जायचंय. आणि तो एक निर्धार आमचा निश्चितपणे दत्तगुरू पूर्ण करतील. आता कुबल साहेब ज्याप्रमाणे म्हणले की ही संकल्पना उपाध्याय गणेश उर्फ गजू बाकरे, आता त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या असतात आणि त्यांच्याकडे त्या ज्या संकल्पना असतात त्या निश्चितच अनोख्या असतात, नाविन्यपूर्ण असतात. यासाठी ते सुप्रसिद्ध आहेत. साधारण मालवण तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा याचा जर विचार केला आणि तुमच्या पंचक्रोशीत सुद्धा. साहेब, तुमचं जो गिरनारची ही आताची जी आता कुबल साहेबांनी सांगितलं, तत्पूर्वी हा जो सगळं ह्यांच्याशी निगडीत होता ना, तुमचे अनुभव काय आहेत गेल्या काही वर्षात? नमस्कार. गेली 12 ते 15 वर्ष कुबल साहेबांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली आणि दिग्दर्शनाखाली ही कोणती पर्यटन ट्रिप नाही, तर खरी म्हणजे सत्याचा शोध घेण्यासाठी आम्ही 31 डिसेंबरला शिर्डीत असतो आणि 1 जानेवारीला आम्ही साईंचं दर्शन घेऊन येतो. आणि त्यावेळी एक ऊर्जा घेऊन होतो, ती ऊर्जा प्रसारित व्हावी, आपण शिर्डीहून आणली ऊर्जा, त्याचा फायदा आम्ही आध्यात्मिक दृष्टीने फायदा म्हणजे लाभ सर्वांना मिळावा, हा एकच उद्देश. आणि यावेळी असं चर्चा करता करता आम्ही असं ठरवलं, यावेळी जर कुठे जायचं असेल तर आपण गिरनारला जाऊ. म्हणजे गिरनारचं महत्त्व आमच्या घरातील सर्व काही लोक जाऊन आलेले आहेत गिरनार. आमचा चुलत भाऊ गेला आहे वगैरे सगळे. पण त्यांच्याकडून मी गिरनारचं महत्त्व काय आहे, गिरनारला का जावं वगैरे, गिरनारचं महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते महत्त्व वर्णन करायला तसं आमचं शब्द भंडार अपुरत पडेल. पण एक ठरवलं, ते जे वर्णन करतात त्याच्यानंतर आमचे एक मित्र आहेत असगणी गावचे, रवींद्र भावे म्हणून, मंडू भावे, ते गेली 7-8 वर्ष गिरनारची यात्रा करतायत. मग त्यांच्या तोंडून असे अनुभव आहेत. आज आम्हाला हा चमत्कार दिसला, हा साक्षात्कार दिसला. तरी पण गिरनारवर जाणं हे आपल्या इच्छेवर अवलंबून दत्तगुरूंचं बोलावणं आलं पाहिजे. ही श्रद्धा अढळ श्रद्धा आहे, नितांत श्रद्धा आहे. आणि आम्ही ठरल्या दिवशी आम्ही जाऊच किंवा आम्ही जिथे पोचूच असं नसतं. त्यांचं बोलावणं आलं पाहिजे, त्यांच्या कृपा आशीर्वाद प्राप्त होण्याचा योगायोग जुळून आला पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आज ह्या दौऱ्याचं नियोजन झालं. मी अगदी माफ करा कुबल साहेबांना नमस्कार करून सांगतो, हे सगळ्याचं नियोजन गेली 1 महिना चालू आहे.
त्या पूर्ण कुटुंबाने, आणि खास विशेष करून जर कौतुक करावं असं वाटेल तर ह्यांच्या चिरंजीवाचं, जे सिद्धेश आता आपल्याबरोबर होते ते, हे सगळं नियोजन त्या मुलाने केलं. म्हणजे दत्तगुरूंच्या चरणावर नतमस्तक होताना हे ज्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांच्या श्रमातून, ज्यांच्या नियोजनातून घडतंय. दत्तगुरूंच्या नंतर जर कोणाला मनोभावे नमस्कार करावा असेल तर मी तो सिद्धेशला करेन. याचं कारणच आहे की तो तरुण मुलगा म्हणजे आपली सगळी कामं, उद्योग सगळं बाजूला ठेवून वाहून घेतल्याप्रमाणे सतत काम करतोय. आणि या तरुण पिढीला आदर्श ठरावा. आता 17-18 लोक आपण जातो, हे सगळे जात असताना आम्ही ॲब्सोल्युटली म्हणजे काहीही केलेलं नाही, फक्त पैसे दिले आणि मोकळे झालो. तिथे हॉटेल बुकिंग असेल, तिथे रोपवेचं बुकिंग असेल, ते कुठे उतरायचं असेल, ते गाडीचा सीट नंबर काय, कधी निघायचं, हे सगळं नियोजन या माणसाने केलं आहे. आणि माझी अशी खात्री आहे, म्हणजे ठाम खात्री आहे, गिरनार पर्वतावर जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आम्ही सगळे लोक ज्यावेळी इथे परत इथे येऊ त्यावेळी सुद्धा तुम्ही असावे, मग त्यावेळी आम्ही सांगू तुम्हाला. पण याचं सर्वच श्रेय मी कोणाचा उल्लेख, कोणाचा अनुल्लेख ह्या द्वंद्वात पडत नाही. म्हणजे सगळं श्रेय ह्या कुटुंबाचं आहे, ह्यांचं आहे, ह्यांच्या चिरंजीवांचं आहे. आणि ह्यांच्या अनन्य ह्या श्रमामुळे आम्हाला याचा लाभ होतो आहे. आता दत्तगुरूंचं दर्शन का वगैरे या आध्यात्मिक गोष्टीत तसा मी अजून मानसिक द्वंद्व चालू आहे. मी त्यांना आल्यावर तर मगाशी म्हटलं की प्रथमच आम्ही एवढ्या मोठ्या टूरला निघतो, म्हणजे गिरनारसारख्या पर्वतावर जाणं वगैरे ही सगळी टूर आहे ना, ही केवळ आणि केवळ आध्यात्मिक आहे. इथे पर्यटकाची भूमिका नाही आहे. इतर ठिकाणी ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी पर्यटन हा सुद्धा एक भाग असतो त्याच्यामध्ये. यावेळी फक्त आध्यात्मिक. आणि 8 दिवस या सगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे इथे असलेल्या आजूबाजूच्या आमच्या कामांच्या, व्यवसायाच्या, आणि सर्व त्याग करून म्हणजे सर्वाचं विस्मरण करून दत्तगुरूंना अनन्यभावे शरणागतीसाठी आम्ही निघालो आहोत. आता या दरम्यान म्हणजे मी हा प्रश्न कुबल साहेबांना सुद्धा विचारणार आहे. मी आपल्याला हा विचारतो की कुबल साहेबांनी जसा उल्लेख केला की आम्ही सगळे 60तले आहोत. हो. आज तुम्ही एक छान उल्लेख केलात की ह्या सगळीची तयारी सिद्धेश कुबल म्हणजे कुबल साहेबांचे चिरंजीव आहेत ते करत होते. हा एक टेक्निकल तांत्रिक भाग झाला. पण त्यापूर्वी एक कौटुंबिक हे असतं की बाबा जाताय 60+ आहात की, म्हणजे मी आधी तुम्हाला विचारतो की ते तुम्ही कसं थोडंसं घरात काही झालं तरी आता तुम्हाला नातवंड किंवा काही तुम्हाला असणार त्यांना पण, कारण एक वेळ मुलांना तुम्ही काहीतरी समजावाल पण बाकीच्यांना कसं समजावतात. 60+ आहेत ती फक्त वयाचा क्रायटेरिया लावला तर, परंतु 60+ असणारे सगळ्यांचा जर तुम्ही चेहरा अभ्यासारखं त्यांचा आनंद उत्साह बघाल ना तर ते 20-25च्या त्यांचा जो उत्साह आहे तो 25ला आहे. ह्याचं कारण आमचे जे आयडॉल आहेत तेच हे आहेत. हे मला वाटतं 67-68 पर्यंत गेलेत, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटलं की 25ला थोडा लाजवेल असा उत्साह आहे. आणि आम्ही तर यांना आयडॉल समजत असतो, म्हणजे आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक सगळ्या चष्म्यातून जर बघितलं तर आमचा आयडॉल जर एवढा आहे तर आम्हीच कुठेतरी कमी आहोत की. मला वाटतं मी तर आता 60त जाणार आहे. म्हणजे मला वाटतं ह्या सगळ्या ग्रुपमध्ये सर्वात तरुण कदाचित मीच असेन, म्हणजे 60त पोहोचणारा. आणखी 2 आहेत, 1-2 आहेत, पण अबाव 65 आहेत. सगळी जी लोकं आहेत ती अबाव 65 आहेत. ह्यांचा जो आनंद आहे, जो उत्साह आहे, जी श्रद्धा आहे, आणि दत्तगुरूंना नतमस्तक होताना जो उत्साह आहे ना, तो उत्साह कधी आम्हाला वयाची वर्ष आणि ते तारखा मोजण्याच्या पलीकडे आमचा आनंद आहे. त्यामुळे 60+ वगैरे याला फार किंमत न देता आम्ही ती आध्यात्मिक जी ही यात्रा म्हणूया आपण, ती पूर्ण करण्यासाठी आमच्यावर होणारे प्रयत्न करणार आहेत. आणि दत्तगुरूंना विनम्र भावे शरण येऊन सांगणार की आमचा उत्साह आणखीन द्विगुणित होऊन जाईल. दत्तगुरूकडे जायचं आहे ते काय मागण्यासाठी नव्हे, म्हणजे आमची तर अशी श्रद्धा आहे की आमच्या ज्या आध्यात्मिक गप्पा चालतात त्यात मला वाटतं हा वेळ पण आम्हाला ट्रेनमधला कमी पडेल, एवढ्या आमच्या गप्पा आहेत. ह्या माणसाकडे ज्ञानाचा सागर आहे, त्या माणसाकडे खूप ज्ञान आहे, आध्यात्मिक आहे. आणि ते नुसतं आध्यात्मिक नाही तर ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही जाणीव उरी ठेवणारी माणसं या ग्रुपमध्ये आहेत. याच्यामध्ये वकील आहेत, डॉक्टर आहेत, तहसीलदार आहेत, शिक्षिका आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारच्या असा हा एक समूह आहे जो वैचारिक समूह आहे. त्यामुळे आम्ही श्रद्धा अर्पण करणार आणि एक नवीन ऊर्जा घेऊन येणार हा उत्साह. आणि ऊर्जा देणारा आमचा स्रोत मात्र जबरदस्त आहे ऊर्जेचा. आध्यात्मिक स्रोत मोठा असल्यामुळे आम्हाला 8 दिवस आमचे मोडणार नाहीत. आमचं वय आहे, आम्हाला BP आहे का, आम्हाला शुगर आहे का, आम्हाला कायची आम्ही काळजीच करत नाही. आम्ही सगळं दत्तगुरूंच्या पायावर ठेवून देणार हा विश्वास आहे. ठाकरे साहेब तुम्ही छान सांगितलं. म्हणजे जे आस्थेचं, श्रद्धेचं जे आपण श्री सद्गुरू चरणी किंवा दत्त महाराज चरणी, आस्थेच्या चरणी आपण अर्पण करून पुढच्या प्रवासाला आपण निघताय. आणि हा प्रवास वाटतच नाही आहे तुम्हाला किंवा पर्यटन असं जात नाही आहे. हाच प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने कुबल साहेब आपल्याला की शेवटी
आस्था आणि स्वास्थ्य, म्हणजे आस्थेवर सुद्धा स्वास्थ्य अवलंबून आहे, पण कन्व्हिन्स करणं. आता तुम्ही गेले 10-15 वर्ष जाताय तरी थोडंसं एक वयाचं वर्धन, मी वाढतं वय म्हणत नाही, जेव्हा तुम्ही आणखीन प्रगल्भ होत जाताय अशा वेळी जे शारीरिकदृष्ट्या काहीतरी त्रास होईल की काय वगैरे अशी घरच्यांना काळजी अशी वाटते का? काही गोष्टी कशा असतात आपल्याला, मग अशी आमचे मित्र गजू बाकरे यांनी सांगितलं की वयाचा क्रायटेरिया इथे बसत नाही. थोडीशी आमची अशी आता गिरनारला जात असताना आमची अशी, म्हणजे माझी वैयक्तिक असं मला वाटतं की भेटी लागे जीवा लागलीसे, असं आमचं एकदम हृदय भरून आलेलं आहे की केव्हा एकदा जाऊन तिथे आपण भेटतो. एक मी तुम्हाला सांगू शकेन की जर श्रद्धा आणि परमेश्वराबद्दल तुम्हाला आस असेल तर तुम्ही कुठल्याही प्रसंगाला सामोरं करू शकता. याचं उदाहरण म्हणजे आम्ही करोनामध्ये सुद्धा जवळपास शिर्डीला इतर वेळी गुरुपौर्णिमेला 10 लाखाच्या वरती लोक असतात. आम्ही आणि आमचे मित्र गेलो तिथे, म्हणजे सगळा कुठेही आम्हाला अडचण आली, कुठे अडवलं नाही. मी करोनाच्या काळात सुद्धा आम्ही गुरुपौर्णिमेला तिथे हजर होतो. ही अढळ श्रद्धा आहे तुम्हाला सांगतो, आणि या श्रद्धेला कुठेही तुम्हाला मोजमाप नाही आहे. तुम्ही आपण पॅरामीटर लावू शकत नाही. माणसाची जर श्रद्धा असेल तर परमेश्वर तुम्हाला साथ देतो. मग तुमचं वय, तुमचं शारीरिक आहे. आता एक गोष्ट अशी आहे की आमच्या घरामध्ये कधीच विरोध केला जात नाही या गोष्टीला. कोरोनाच्या काळामध्ये माझ्यावरचे मित्र जे आले होते, प्रत्येकाच्या घरातून जाऊ नका असं हे होतं, पण माझ्या मिसेसने मला ठाम, जी शिक्षिका आहे त्यांनी ठामपणे सांगितलं, तुम्ही ठरवलंय जायचं ना, तुम्ही जा. तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, आम्ही जाऊन येईपर्यंत आम्हाला कुठे आमची गाडी अडवली गेली नाही. ही जी श्रद्धा आहे अत्यंत महत्त्वाची, ती अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून माणसाने भक्ती जर केली तर परमेश्वर तुमच्या प्रत्यक्ष भेटीला स्वतःच धावून येतो. त्यामुळे ती जी ऊर्जा आम्हाला मिळाली आहे ती गिरनार चढण्यासाठी आम्हाला उपयुक्त ठरते. खूप छान आपण दोघांची संवाद साधला. आता जी आज त्यांची गिरनारसाठी इथून श्रावण या एका निसर्गरम्य गावातून त्यांच्याने जे भक्तीचा जागर सगळा आसपास असलेलाच मालवण तालुका, आणि तिथून कणकवली, इथनं ओखा एक्सप्रेसने तुम्ही मार्गस्थ होणार आहात. आपण आपला वेळ दिलात, कारण आताची ही जी सगळी होती याच्यामध्ये शुद्ध भक्तीचा निश्चय आपण जो म्हणतो तो तुमचा शुद्ध भक्तीचा निश्चय दिसला आपल्या सर्व पुढच्या यात्रेसाठी. आणि त्यानंतर सुद्धा आपण आपले जरूर आपल्या आगमनानंतर आपल्या परवानगीने आपण वेळ द्याल अशी आम्हाला आशा आहे. आणि तुमच्या सर्व साथीदारांना, सहकाऱ्यांना, तुमच्या सगळ्या सोबतच्या मित्रांना, सगळ्या यंग बॉईजना, तुमच्या सगळ्या युवा सगळ्या आहे जी तुमची आता येत आहेत, तुमच्या साठीच्या पुढचे जे म्हणताय आपण, त्या सर्वांच्या चैतन्याला नक्कीच प्रेक्षकसुद्धा सदिच्छा देत असतील. आपण बघितलंय की आजम आले हो सके तो आपण जे म्हणत असतो, की आपली जी आजमावणं असतं ते आपलं आजमावणं कुठपर्यंत जातं, त्याचं गिर्यारोहण किती होतं, आणि ते आजमावणं, ते स्वतःला आजमावणं ही परमेश्वरी बुद्धी आहे असंही नेहमी सांगितलं जातं. स्वतःला आजमावणाऱ्या या समूहाचे हे 2 प्रातिनिधिक चेहरे, आणखीन चेहरे तेही आपण पाहतच आहोत या रिपोर्ट दरम्यान. आपण हा रिपोर्ट पाहिलात, आणि या गिरनार यात्रेसाठी या सर्वांना सदिच्छा आपल्या नकळत मिळत राहिल्यात. पण धन्यवाद.